महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी भव्य पदयात्रा काढून प्रचाराचा शेवट केला। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास कर्ली, पवन देसाई, प्रियांका शरद विटकर आणि सुनंदा अनिल जमादार यांनी भव्य पदयात्रा काढून प्रचाराचा शेवट केला। ढोल ताशांच्या तालावर निघालेल्या या पदयात्रेचं ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। दरम्यान श्रीनिवास कर्ली यांनी भाजपकडून मतदारांना पैशाचं आमिष दाखवण्यात येत असून या भूलथापांना मतदार बळी पडणार नसून ते धनुष्यबाण चिन्हालाच मत देतील असंही श्रीनिवास कर्ली यांनी स्पष्ट केलं। आज प्रचार यंत्रणेचा शेवटचा दिवस आहे असं शासनाकडून आहे, परंतु मी नगरसेवक आणि माजी सभागृह नेता श्रीनिवास कर्ली आज पदयात्रा करत असताना प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद ताई वर्गांचा दिसत आहे। लाडकी बहीण एकनाथ शिंदे साहेबांनी केल्यामुळं प्रत्येक ताई या ठिकाणी प्रतिसाद मिळत असल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे म्हणायला काही हरकत नाही। पण येणाऱ्या काळात कत्तल रातचे प्रसंग जे म्हणतात भाजपकडून आमदार आणि त्यांचा मुलगा मनीष देशमुख या ठिकाणी अतोनात पैशाचा चुराडा करणार आहे असं आम्हाला कळालेलं आहे। पण आम्ही कोणालाच अडवणार नाही, कारण हे पैसे या नागरिकांचेच हक्काचे आहेत। त्या नागरिकांना हक्काचे पैसे मिळत आहेत असं आम्ही समजून घेऊ, कारण पैसा हा त्या गोरगरीब लोकांना, आमचा गरीब वस्ती असल्यामुळे त्यांच्या पैसे आज या ठिकाणी प्रभाग 19 चे अधिकृत उमेदवार प्रियांका शरद विटकर, सुनंदा अनिल जमादार, पवन हिरणा देसाई आणि श्रीनिवास कर्ली या चारही उमेदवारांचा पदयात्रा निघालेले आहे। आज या ठिकाणी भव्य असं म्हणजे भव्यपेक्षा 100% सीट घेण्याच्या मार्गावर आहे। आजच आमचा विजय निश्चित झालेला आहे। हे माझे दोन शब्द बोलतो।